महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्यामार्फत यावर्षी बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीचे बोर्डाचे पेपर्स चांगल्या पद्धतीने कसे लिहावेत याबाबतचे मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहे। यामध्ये प्रत्येक विषयाचे तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। परीक्षेपूर्वी जर विद्यार्थ्यांनी या व्हिडिओंचा अभ्यास केला, त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे जर प्रश्नपत्रिका लिहिल्या तर निश्चितपणे येऊ घातलेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळणार आहे। येऊ घातलेली बोर्डाची परीक्षा ही अतिशय आत्मविश्वासानं विद्यार्थ्यांनी द्यावी आणि कोणताही कॉपीचा प्रकार किंवा गैरमार्गाचा अवलंब या परीक्षेमध्ये करू नये आणि चांगलं यश संपादन करावं, यासाठी बोर्डाच्या वतीनं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्रकाश सुतार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर। बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृतीमालेअंतर्गत उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये आज इयत्ता 10वीचे गणित भाग क्रमांक 2 अर्थात भूमिती या विषयासंदर्भात काही तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार आडीबडी सर। नमस्कार। नमस्कार वंदना पाटील मॅडम। नमस्कार। नमस्कार सरदार पाटील सर। नमस्कार। आडीबडी सर, मला असं विचारायचं आहे की अर्थात गणित भाग 1 आणि गणित भाग 2 म्हणजे भूमितीचा हा जो पेपर आहे, अर्थात गणित भाग 1 पेक्षा थोडासा काठिण्य पातळी अधिक असलेला विषय आहे। तर या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती 40 मार्कांची आहे। तर ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं आणि कशा पद्धतीचं यामध्ये प्रश्नाची मांडणी असते? सर्वप्रथम सर्व मुलांना एक चांगला संदेश आहे की हा गणित भाग 2चा पेपर हा सोपा आहे। फक्त तुम्ही योग्य मार्गानं अभ्यास केला तर तुम्हाला तो अतिशय गणित भाग 1 पेक्षाही सोपा आहे। आणि 5 प्रश्नामध्ये याची विभागणी केलेली असते। सर्वात सोपा प्रश्न असतो पहिला, हा पहिला एक ए आणि बी अशी विभागणी असते 4-4 मार्कांची। ए असतो हा बहुपर्याय असतो आणि बी हा एका मार्कासाठी 4 प्रश्न 2 पायऱ्या अपेक्षित असतात। अशा पद्धतीनं पहिला प्रश्न असतो। 2 ए आणि बी, पुन्हा त्या एमध्ये उपप्रश्न 3 असतात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात, 2 मार्काला 1 प्रश्न। 2 बीमध्ये पुन्हा 4 सोडवायचे असतात 5 पैकी। ज्यादा मुलांना 1 प्रश्न तुम्हाला ऑप्शनल आहे। विशेष करून हुशार मुलांनी लक्षात ठेवावं, पुस्तकाचं सर्व वाचन केल्याशिवाय पहिला प्रश्न त्यांना सोडवायला एकदम सोपा जावं यासाठी पुस्तकाचं डिटेल वाचन असायला पाहिजे, नाहीतर त्यांना तिथंच मार्क आपला कमी पडला तर हुशार मुलांना पैकी मार्क पडण्यासाठी खूप अडचण येते। कारण पुढच्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला ऑरचा प्रश्न आहे, ऑप्शन आहे, पहिल्याला ऑप्शन नाही। म्हणून त्याला काळजीपूर्वक मुलांनी वाचून पुस्तकाचं डिटेल वाचन असेल तर त्यांना पहिल्या प्रश्नामध्ये कुठेही अडचण येत नाही। प्रश्न क्रमांक 3मध्ये आणि एमध्ये आणि बीमध्ये प्रश्न क्रमांक 2A आणि 3A, 2A 2 मार्कासाठी आहे, 3A 3 मार्कांसाठी आहे, पण दोन्ही प्रश्न अतिशय सोपे असतात, तुम्हाला कृतीयुक्त असतात। प्रश्न तुम्हाला साधारणपणे सोडवून दिलेले असतात, त्यात मध्ये आधी राहिलेल्या पायऱ्या ज्या असतात त्या तुम्ही रिकाम्या चौकटी असतात त्या भरायच्या असतात, पण सोडवत असताना त्या रिकाम्या चौकटी आहे अशा लिहाव्या असतात। प्रश्न आहे तसे लिहून काढायचे असतात, पण त्यातल्या रिकाम्या जागा भरायच्या असतात तुम्ही आणि तो पूर्ण करायचा असतो। प्रश्न क्रमांक 3A हे 2 प्रश्न दिलेले असतात, 1 सोडवायचा असतो आणि 3Bमध्ये 4 प्रश्न असतात, त्यातले 2 तुम्हाला सोडवायचे असतात। अशाच प्रकारे चौथा प्रश्न जो आहे तो 4 मार्कांसाठी आहे। हा साधारणपणे मुलांना कस असतो इथे मुलांचा, ज्यांचा डिटेल व्यवस्थित सगळं स्पष्टीकरणासह ज्यांना चांगला समजलेलं आहे अशा मुलांसाठी पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न। चौथ्या प्रश्नामध्ये अशी थोडीशी काठिण्य पातळी थोडीशी जास्त असते, अवघड नसतो, पण ती जर मुलांनी व्यवस्थित सर्व पुस्तक व्यवस्थित सोडलं असेल तर त्यावरच आधारित पण पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न। अशा प्रकारे चौथ्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न असतात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात आणि 5वा प्रश्न मोठं असं मत आहे की या प्रश्नामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना प्रत्येक मुलांचं स्वतंत्र उत्तर असावं अशा पद्धतीने तो प्रश्न असतो।
म्हणजे स्वतःचं जसं सोमत हां जसं असतं तसं सोमतासारखंच इथं वेगळं असतं. उदाहरणार्थ 2 आता चलं आहेत, या चलांची बेरीज 5 येईल असं एक सामायिक समीकरण तयार करा. तर प्रत्येकाचं वेगळं असेल, 1 अधिक 4 असेल. तर अशा पद्धतीनं त्याचं उत्तर मुलांनी प्रत्येकाचं वेगळं असावं किंवा असेल अशा पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये समाविष्ट असतात. प्रश्न क्रमांक 5मध्ये 2 प्रश्न असतात, त्यापैकी 1 सोडवायचं असतं. तर असे हे प्रश्नपत्रिकाचं स्वरूप आहे. वंदना पाटील मॅडम, मला असं विचारायचं आहे की हा जरी काठिण्य बाबतीचा जरी विषय असला तरी सर म्हणतात तसं अवघड काहीच नाही आहे, पण तरीसुद्धा वेळेत प्रश्नपत्रिका सोडून व्हावी, उत्तरपत्रिका लिहिली जावी, तर या संदर्भात मुलांनी वेळेचं काय नियोजन करावं असं मला वाटतं? नमस्कार विद्यार्थी मित्र हो, येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी 2026च्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या गणित भाग 2साठी प्रश्न पहिला जो असतो तो अपेक्षित आहे सोडवणं. यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो 25 मिनटासाठी अपेक्षित आहे, म्हणजे याच्यासाठी 25 मिनटं गरजेचीच आहेत. प्रश्न तिसरा जो आहे तोही 25 मिनटासाठी आहे. प्रश्न चौथा जो आहे तो मात्र काठिण्य पत्रीचा असल्यामुळं 40 मिनटं त्याच्यासाठी अपेक्षित आहेत. त्याच्या अधिक वेळ लागणार आहे, कारण विद्यार्थ्यांनी विचार करूनच ते प्रश्न सोडवायचे असतात. त्या उदाहरणांची काठिण्य पातळी ही जास्तच असते. आणि जो 5वा प्रश्न आहे तो मात्र 10 मिनटामध्ये सोडवणं गरजेचं आहे. तो स्वमतावरती असतो आणि त्यामुळे ते 10 मिनटं पुरेसे आहेत त्या उदाहरणांना, आणि त्यामुळे एकच प्रश्न सोडवायचा असतो, त्यामुळे 10 मिनटात पूर्ण होतो. अशी आपली 110 मिनटामध्ये 40 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला पूर्ण करावी लागते. उरलेली जी 10 मिनटं आहेत ती 10 मिनटं आपण जेव्हा मुख्य उत्तरपत्रिका आहे त्याला जोडलेल्या ज्या पुरवण्या आहेत ह्या क्रमानं जोडणं अपेक्षित आहे. आणि उरलेला जो वेळ असतो त्या वेळेमध्ये आपण आपले जे प्रश्न आहेत ते सर्व आपण सोडवलेले आहेत की नाही ते पाहणे फार गरजेचे आहे. धन्यवाद. खरं तर म्हणजे खूप छान सांगितलं की 10 मिनटं अगोदर पेपर आपला झाला पाहिजे आणि 10 मिनटं जी राहिलेली आहेत त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पडलं तरी कुठं चुकून काय आपला चुकून राहण्याची शक्यता असते. नजर चुकीनं आपण काय मुद्दामून हे करत नाही, पण नजर चुकीनं राहण्याची शक्यता आहे. म्हणून पुन्हा एकदा पेपर आपण पहिल्यापासून बघणं गरजेचं आहे. सरदारपणे मला असं विचारायचं आहे की खरं तर गणित आणि गणित भाग 1 गणित भाग 2 हे आउट ऑफ मार्क मिळवण्याचे स्कोरिंगचे विषय आहेत. तर बऱ्याच वेळेला प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मला आउट ऑफ मार्क मिळाले, पण आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी काही खबरदारी घेणं, काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणते प्रश्न असे आहेत की जिथं मुलांचे मार्क कट होण्याची शक्यता आहे आणि ते होऊ नयेत यासाठी मुलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? सर, अतिशय खूप छान प्रश्न आहे. आपण आत्तापर्यंत वेळेचं नियोजन बघितलं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं, पण तो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गणित भाग 1 हा विद्यार्थ्यांना सोपा जातो. आउट मार्क्स पण गणित भाग 1ला मिळवतात, पण तो गणित भाग 2ला मार्क मिळवताना विद्यार्थ्यांची दमछाक होते. वास्तविक जर बघितलं गणित भाग 2 हा ज्याची गणित भाग 2मध्ये जर गुणधर्म व्यवस्थित असतील, मुलांना समजलेले असतील, त्याच्या कन्सेप्ट व्यवस्थित समजलेले असतील तर हा विषय गणित भाग 1 पेक्षासुद्धा सोपा आहे. पण तो आत्तापर्यंत आपण बोर्डाच्या रेकॉर्डनुसार बघितलं तर गणित भाग 2ची आउट मार्क असणारी विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. याला कारणं आहेत काही. महत्त्वाचं कारण हे आहे की पहिला प्रश्न जो आहे त्यामध्ये बहुपर्यायी वगैरे प्रश्न आहेत आणि बहुपर्यायी प्रश्न लिहित असतानासुद्धा जसं आर डी पाटील सरांनी सांगितलं की तिथं मार्क आपला गेला की आउट मार्क्स मिळत नाहीत. म्हणजे तिथं मार्क जाता कामा नये. काही विद्यार्थ्यांची आपण उत्तरपत्रिका चेक करत असताना काही गोष्टी आम्ही अनुभवल्या की प्रश्न दुसऱ्यामध्ये कृती असते आणि त्या कृतीमध्ये जर विद्यार्थ्यांनी आहे तशी कृती लिहिली नाही, चौकटी जिथं पाहिजे तिथं लिहिल्या नाही तर तिथं गुण जातात. आणि प्रश्न तिसरा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रश्न हा ॲक्टिव्हिटी म्हणजेच कृतीचा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा बीमध्ये आत्ता पण आपण लक्षात आले की जुन्या अभ्यासक्रमामध्ये प्रमेय जास्त होते, प्रमेय आपल्याला जास्त करावे लागत होते आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये प्रश्न तिसरा बीमध्ये एक प्रश्न प्रमेयाचा कंपल्सरी असतो आणि एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे तिथं कंपल्शन नाही आहे की बाबा तो प्रश्न विचारलाच पाहिजे असं. प्रश्न तिसरा बी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रश्न चौथा जिथं दमछाक होते, प्रश्न 1 ते 3मध्ये मुलांना 29 मार्क जे आहेत ते पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न असतात. फक्त कुठंतरी किमती बदल असतील, नाहीतर जर विद्यार्थ्यांनी पूर्वीचे प्रश्नपत्रिका जर केल्या असतील तर 29 पैकी 29 मार्क मिळू शकतात. प्रश्न चौथ्यामध्ये मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथं विद्यार्थ्यांना जास्त श्रम करावे लागतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागतं
की जी प्रकरणं जास्त गुणांसाठी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ वर्तुळ आहे, महत्त्वमापन आहे, समृप्त आहे, काही वेळा भौमितिक रचनेचा प्रश्नसुद्धा 4 मार्काला विचारला जातो. आणि यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर जुनी पुस्तकं असतील किंवा त्याला अनुसरून जर आपल्याला काही उदाहरणं मिळाली तर जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना इथं शाब्दिक उदाहरणं असतात आणि ही शाब्दिक उदाहरणं जाणीवपूर्वक वाचली पाहिजेत, त्या संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत, तरच आपण ते उदाहरण सोडवू शकतो. काही विद्यार्थी भौमितिक रचना व्यवस्थित करतात, परंतु तिथं रचनेच्या खुणा आहेत अशा पाहिजेत. त्या रचनेच्या खुणा जर व्यवस्थित नसतील तर विद्यार्थ्यांना मार्क मिळत नाही. काही विद्यार्थी प्रमेयामध्ये आकृतीच काढत नाहीत आणि आकृती नसेल तर 0 मार्क मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. प्रश्न 5वा जो आहे तो सृजनात्मक असतो, त्याला वेगळ्या ॲक्टिव्हिटीनुसार सोडवावा लागतो. त्या विद्यार्थ्यांनी कुठले गुणधर्म अभ्यासले आणि त्या गुणधर्मावर आधारित तो प्रश्न असतो. अशा प्रकारे ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका अतिशय सोपी असते. विद्यार्थ्यांनी जर गुणधर्म अभ्यासले आणि त्या गुणधर्मांचा वापर करायला शिकलं तर आउट ऑफ आउट 40पैकी 40 गुण मिळायला काही हरकत नाही. तुम्ही कोणता प्रश्न असा सांगितला की जिथं आकृती महत्त्वाची आहे आणि आकृती नसेल तर मार्क मिळत नाही, कोणता प्रश्न होता? प्रमेय. आकृती मुलांनी काढली, आकृती काढलीच पाहिजेत. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जिथं रचना असते, रचनेला रफ डायग्राम, कच्ची आकृती काढणं अपेक्षित आहे, किमान 3 मार्काला आणि 4 मार्काला. काही विद्यार्थी काय करतात, 3 मार्क आणि 4 मार्काला रफ डायग्राम काढत नाहीत, तिथं त्याचे गुण जातात आणि रफ डायग्राम असल्याशिवाय त्याला मार्क मिळत नाही. म्हणजे खरं तर गणित भाग 2 म्हणजे अर्थात भूमिती हा विषय जर मुलांनी पाठ्यपुस्तकाचं व्यवस्थित वाचन केलं आणि सराव केला आणि जुन्या प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर भूमितीला सुद्धा आउट ऑफ मार्क मिळायला खूप चान्सेस विद्यार्थ्यांना आहेत. तर खूप छान माहिती आपण ठिकाणी दिल्यात, तुम्ही इथं आलात आणि सर्व आमच्या विद्यार्थ्यांना 10वीच्या भूमिती या विषयाचे असल्यामुळे उत्तर प्रदेशचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भात जी माहिती दिला त्याबद्दल बोर्डाच्या वतीने आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.